मराठी मनोरंजन विश्वासाठी आज आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे निधन झाले आहे। त्यांच्यावर मुंबईतील चर्नी रोड स्थित सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अपयशी ठरली आहे। पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अभिनेत्री गीतांजली कांबळी यांनी सही रे सही या नाटकातून मोठी लोकप्रियता मिळवली होती। मालवणी नाट्यक्षेत्रात त्यांनी बरेच वर्ष काम केले। त्यांनी 500हून अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे। याशिवाय त्या बकुळ नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला, लैला आणि गलगली निघाले यांसारख्या अनेक चित्रपटात झळकल्या आहेत। त्या अभिनेते लवराज कांबळी यांच्या पत्नी होत्या। या दोघांनी मिळून अनेक वर्षे मराठी नाट्यसृष्टी गाजवली आहे। काहीच वर्षांपूर्वी त्यांचे पती लवराज कांबळी यांचे देखील निधन झाले आहे। वस्त्रहरण या नाटकातील गीतांजली यांची भूमिका प्रचंड गाजली। मात्र सर्व काही सुरळीत असतानाच त्यांना कॅन्सरने ग्रासले। अनेक दिवस या आजाराशी त्यांनी 2 हात केले, परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे गीतांजली कांबळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।